विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद म्हणायचं आहे. का? कारण तुम्ही ना तुमच्या मित्रांबरोबर 2024 म्हणजे 2 मे ला जो पेपर झाले, 2 शिफ्ट झाले, त्याचे लेटेस्ट पी-वाय-क्यू तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर केलेत. एवढे क्वेशन्स मिळालेत आपल्याला वेगवेगळ्या चॅनलवर त्याचं एनालिसिस पण झालेलं आहे. पण याचं महत्व नक्की किती आहे? खूप आहे. तुम्हाला मी सांगतो, की ह्या ज्या एक्झाम ऑनलाईन घेतल्या जातात ना, त्यात मी एक ऑब्झर्व्ह केलंय. जेव्हापासून आपल्याला क्वेश्चन पेपर मिळालेत, म्हणजे अगदी 2021 ला पण मिळालं होतं, 2 ला पण मिळाले, 3 ला पण मिळालेत पेपर. पेपर बघितल्यावर एकच गोष्ट ध्यानात येते. कोणती? की पेपर पॅटर्न सेम आहे. ओसवाल्ड डायल्युशन लॉ जर 2 मे ला विचारला असेल, तर तुम्हाला अल्मोस्ट 90% शिफ्टमध्ये त्याच्यावरती क्वेश्चन दिसणारच हे लक्षात घ्या. मग आपलं काम काय? आपण रिव्हिजन तर करतोय की नाही सांगा बरोबर? मग या रिव्हिजन बरोबर काय करायचं आपल्याला? हे जे आता तुमच्यावर क्वेश्चन्स शेअर केले गेलेत मुलांनी, ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी कॉस्ट ते क्वेश्चन्स करायचे. मी तुम्हाला सांगू का, माझ्याबरोबर सुद्धा बऱ्याच मुलांनी क्वेश्चन शेअर केलेले आहेत. मग मी तुम्हाला सांगितलंय ना, खूप महत्व आहे त्याचं. तर तसं जर बघितलं ना, तर तुम्हाला मी सांगू का, की आता बघा, की इथं केमिस्ट्रीचे काही क्वेश्चन्स आहेत हं. ओके. हे लिहिलंय. जमलं तर मी याची पी-डी-एफ तुमच्याबरोबर शेअर करतोयच बघा. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. प्रश्न काय आहेत बघा, नीट लक्ष द्या. मला पहिल्यांदा हा प्रश्न बघायचा आहे. आयडेंटिफाय एक्झाम्पल ऑफ सोल्युशन म्हणतायत ते दॅट कन्सिस्ट ऑफ सॉलिड ॲज सॉल्यूट आणि लिक्विड ॲज सॉल्व्हंट. टाइप्स ऑफ सोल्युशन. आन्सर सांगत नाहीत, पण सॉलिड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड, गॅस इन गॅस असे 9 एक्झाम्पल आहेत की नाहीत? बरं इथं सॉल्यूट मला सॉल्यूट पाहिजे. ओके. आणि सॉल्व्हंट जे आहे ते लिक्विड. मग तुम्हाला सांगू का? मीठ आपण जे पाण्यात टाकतो की नाही? ओके. ते त्या टाइपचं सोल्युशन आहे ना. आता ऑप्शन्स माझ्याकडे नाहीयेत. पण इथं दुसरा प्रश्न काय आहे बघा? आयडेंटिफाय द एलिमेंट्स प्रेझेंट इन द कॉपर पायराइट. CuFeS2. आता माझं तुम्ही ऐकायचं. हा प्रश्न JEE मध्ये आलेला आहे. पण प्रश्न काय विचारला माहितीये का? विच ऑफ द फॉलोइंग ओर कंटेन्स कॉपर ॲज वेल ॲज आयर्न? CuFeS2, कॉपर पायराइट. त्याला चाल्कोपायराइट सुद्धा म्हणतात लक्षात घ्या. मग हे असले सोपे प्रश्न आहेत. अरे किती सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला सांगू का? मी तर एक असा प्रश्न बघितला होता महत्वाचा. व्हॉट इस द टोटल नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन BCC युनिट सेल? 2 असतात BCC मध्ये. FCC मध्ये 4 एटम असतात. सिंपल क्युबिक मध्ये 1 असतं. मग त्याची पॅकिंग इफिशियन्सी करा. एज लेंथ आणि रेडियस मधले रिलेशन करा. गॅरंटेड प्रश्न आहेत. गॅरंटेड प्रश्न आहेत लक्षात घ्या. व्हॉट इस द मास ऑफ द मास इन केजी म्हणलंय ऑफ 5 मोल ऑफ ऍसिटिक ऍसिड. अरे वा. 1 मोलचं मास दिले आणि 5 मोलचं विचारलंय. काय पाहिजे सांगा? याच्यासारखं सोपं काहीच नाहीये. पण 300 केजी, 30 केजी, 3 केजी सांगू का? अरे 5 मोल ॲसिटिक ॲसिडचं मास काय 3 केजी, 30 केजी, 300 केजी असणार आहे का? नाही असणार आहे. 300 ग्रॅम येणार आहे. कारण 60 ग्रॅम आहे ना मोलार मास लक्षात घ्या. मग 5 मला 5 300 ग्रॅम. 1000 न डिव्हाईड करा, केजी मध्ये कन्व्हर्ट करा. ह्याच्यापेक्षा एक नंबरचा प्रश्न आहे लक्षात घ्या. मी सांगू का? EDTA दिसते का बघा तुम्हाला? EDTA मॉलिक्यूल दॅट फॉर्म आयडेंटिफाय द नंबर ऑफ डोनर एटम इन EDTA. 6 डोनर असतात. हेक्साडेंटेंट आहे तो. बरं एवढं पुरेसं आहे का? नाही. EDTA यूज होतो लीड पॉइझनिंगच्या ट्रीटमेंटसाठी. हां, हे करायचंय तुम्हाला. केमिस्ट्री अतिशय सोपा येणार आहे. अतिशय सोपा. हे जे न्यूमेरिकल्स आहेत की नाही ते खूपच सोपे आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? ॲक्चुअली ना बरं का क्वेश्चन्स तर खूप आहेत बरं का. क्वेश्चन्स तर म्हणजे काय मला म्हणायचं आहे, की आता बघा मॅथ्सची पण एक पी-डी-एफ एका मुलानं असे मला लिहून प्रश्न पाठवले एका मुलानं. पण ॲक्चुअली त्याला टेलिग्राम ग्रुपवर मिळाले होते. मग तुम्हाला क्वेश्चन्स मिळालेत का? मिळालेत ना? मग तुम्ही पटकन बघा हे प्रिन्सिपल सोल्युशन, वेक्टरचे प्रॉब्लेम्स आहेत. हे लाईनचं दिसतंय लक्षात घ्या बरं का. लाईन प्लेनचे प्रॉब्लेम्स आहेत. म्युच्युअली परपेंडिक्युलर एम आणि एन विचारलंय. आता क्वेश्चन मी तुम्हाला डिस्कस करत बसणार नाही. माझं काम मी केलंय. आता अतिशय महत्वाचं माझं काम आहे ते करायचं नीट लक्ष द्या. शांतपणे लक्ष द्या. सर मॅथ्सचे प्रश्न किंवा मॅथ्सचा पेपर खूप अवघड येतोय. अटेम्प्टच होत नाहीत. भयानक प्रश्न आहेत. चुकीचं आहे. प्रश्न सोपे आहेत, पण तुम्ही तुमच्या मनाला एक सांगा, की तुम्हाला ना 30च प्रश्न असे दिसणार आहेत, की जे तुम्ही अटेम्प्ट करू शकताय. प्लीज नीट ऐका मी काय सांगतोय ते. हे सगळ्यांसाठी नाहीये. ज्यांनी आत्ता अभ्यास सुरू केलाय, गेले 3-4 महिने करतायत, 2 वर्ष काही केलं नाही, अशा मुलांसाठी. आणि 30 क्वेश्चन ही पण अचिव्हमेंट आहे, मी नेहमी बोलून दाखवतो. जे एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर मुलं आहेत ना, तुम्ही हे माझं ऐकू नका. तुम्ही 50 पैकी 50 प्रश्न सोडवणार आहे. खरोखर.
काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पण बाकीच्या मुलांसाठी सांगतो 30 जरी अटेम्प्ट केला, तर मी बऱ्याच वेळा सांगितलंय तुमचं टार्गेट अचीव्ह होईल. पण मला केमिस्ट्रीमध्ये 40 प्लस मार्क तुमच्याकडून पाहिजेत. फिजिक्समध्ये 20 प्लस मार्क पाहिजेत. का नाही मिळणार? का नाही मिळणार? जर सगळे एवढे सोपे प्रश्न येणार असतील, तर काय अवघड आहे? मी तुम्हाला सांगतो माझ्या ऑफलाईनच्या मुलांबरोबर मी ही गोष्ट डिस्कस केलेली आहे. ओके, मला खूप आनंद होतोय. या वर्षीची माझी ऑफलाईनची बॅच आहे ना, डेली 3 तास एम-सी-क्यू सॉल्व्हिंगसाठी देते. ओके. आणि आज यावर्षी आम्हाला काय कळालंय बघा, एकच गोष्ट मला कळाली, आमच्या मुलांना कळाली, काहीही अवघड नाहीये. सगळे प्रश्न सोपे येतात. सगळ्यांचे चेहरे आनंदी आहेत. सगळे मन लावून अभ्यास करतायत आणि हे मला तुमच्या बाबतीत पण हवंय. मान्य आहे तुम्ही ऑफलाईनचे स्टुडंट नाहीये. हो, पण एक गोष्ट क्लिअर करायची राहिली बरं का, सांगतो. 15 दिवस कुठं होतो मी? तर सांगू का तुम्हाला मी, की 15 दिवसापूर्वी गाडीचा ॲक्सिडेंट झाला, मेजर ॲक्सिडेंट झाला. जास्त काही दुखापत झालीच नाही कोणाला लक्षात घ्या. पण मानसिक धक्का थोडासा मोठाच बसला होता. त्यानंतर थोडंसं ते गाडीचं काम, इश्यूज वगैरे सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करेपर्यंत गेला वेळ. ऑफलाईनचे ॲडमिशन स्टार्ट झाले होते. पण त्या सांगू का तुम्हाला मी, माझ्याकडे एक चेहऱ्यावर तो उत्साहच नव्हता. मला खूप भीती वाटली होती बरं का काल व्हिडिओ अपलोड करताना. मला वाटलं तुम्ही फार निगेटिव्ह कॉमेंट येतील मुलांच्या. नाही आल्या. तुम्ही ते स्वीकारलं लक्षात घ्या. उलटं मुलांना आनंद झाला. माझ्या व्हिडिओची बरेच जण वाट बघत होते हे पण मला कळालं. पण माझं काम मी योग्य प्रकारे करतोय. काय काम आहे माझं? मला तुम्हाला मोटिव्हेट करायचंय, तुमच्याकडून करून घ्यायचंय. मी तुम्हाला सांगू का सगळेच काय ऑफलाईन येणार का माझ्याकडं? नाही. मी YouTubeवर आहेच तुमच्यासाठी. पण आम्ही काय लक्षात आलं आमच्या, की रेग्युलर एम-सी-क्यू सॉल्व्हिंग. बघा ना, तुम्ही तुमचे चांगले जे ज्युनियर्स असतील, जे आता 11th मधून 12th मध्ये मुलं गेलेत, त्यांना गाईड करा. त्यांना सांगा, की सुरुवातीपासून पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. मॅथ्सचं काय झालं सांगा बघू बऱ्याच मुलांच्या बाबतीत, की टेक्स्टबुक तर सॉल्व्ह केलं की सगळं. बोर्डचा पेपर पण चांगला गेला. पण एम-सी-क्यू जेव्हा बघितले ना पी-वाय-क्यू तेव्हा लक्षात आलं, एकही प्रॉब्लेम तसा जसाच्या तसा पुस्तकातला येत नाहीये. सोपे येतायत, पण वेगळे प्रश्न येतायत. ओके. मग आता काय माझ्याकडे एक असा स्टुडंट आहे 16 तारखेला त्याचा पेपर आहे. अजून किती दिवस आहेत मग? 10-12 दिवस आहेत. 11 तारखेला ना माझाच भाचा आहे त्याचा 11 तारखेला पेपर आहे. मग 10 दिवस आहेत ऑलमोस्ट अजून. जीव तोडून अभ्यास करतोय तो सुद्धा, बाकीची सगळी मुलं तुम्ही सुद्धा. मग असं असताना काही मनात चुकीचे विचार न आणता पेपरला जाणे एवढं करायचं आहे. ओके. आणि हो पुन्हा धन्यवाद. पुन्हा स्वीकारलं म्हणून मला. ओके. आणि मी सांगू का तुम्हाला ॲक्चुअली तुम्ही काय करा माहितीये का, की केमिस्ट्री असू दे, फिजिक्स असू दे, मॅथ्स असू दे. जमलं तर नुसतं 2023 चे क्वेशन जरी रिपीट केले तरी चालतील. ओके. सॉल्व्ह करत बसू नका या स्टेजला, फक्त जस्ट ओव्हरलुक करा. नोट्स नक्कीच तुम्ही काढले असतील. जर तुम्ही माझं चॅनल फॉलो करताय याचा अर्थ मी नोट्सचं इम्पोर्टन्स तुम्हाला सांगितलंय. नोट्स असतील तरच रिव्हिजन होते हे लक्षात ठेवा. नाहीतर नुसतंच व्हिडिओ बघून परत पुन्हा आहे तसे व्हिडिओ बघणं होतं का? नाही होत. त्यामुळे नोट्स निदान इथून पुढे तरी. ओके. बघा आयुष्यात कधीही शेवट होत नाही आणि तुम्हाला सांगू का, मी आज एका मंदिरात गेलो होतो. ओके. आणि तिथं एक वाक्य लिहिलं होतं, की "वेळ ही कुणासाठी थांबते का? नाही. मग आपण का चांगला वेळ येण्याची वाट बघायची आहे? तुम्हाला तुमचे प्रयत्न सतत करत राहिले पाहिजे." त्या मंदिरात ना रोज एक सुविचार लिहिलेला असतो. ॲक्चुअली ह्याच्यापेक्षा व्यवस्थित लिहिलं होतं बघा. मला जेवढं आठवतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. त्यातली एक गोष्ट मला कळाली, की प्रयत्न करत राहिलं पाहिजे. ओके. चांगले दिवस येतील. अजून योग नाहीये, योग येईल असा विचार करायचा नाही. ही पत्रिकेतली भाषा तुमच्या लक्षात आलं असेल. योग नाहीये, योग आहे. बाळांनो मी तुम्हाला खरं सांगू का? प्रयत्न करा, योग निर्माण होतील. मी तुम्हाला माझ्या एका स्टुडंटचं एक्झाम्पल सांगतो. 10 वर्ष एम-पी-एस-सी ट्राय करत होता. होत नव्हतं. पण आज असं होतंय, की सलग 2-3 एक्झाम त्यानं क्रॅक केल्या. एका एक्झाममध्ये तर महाराष्ट्रात पहिला आला. ओके. पण त्यानं पहिली पोस्ट जी मिळाली होती ती कंटिन्यू केली बाकीच्यांना ठिकाणी त्यानं काय असेल ते लेटर त्यानं दिलं, की नाही इंटरेस्टेड म्हणून ते पहिली पोस्ट त्याला मिळाली. पण 10 वर्ष तपश्चर्या केली ना. का योग नव्हता त्यावेळेस, आत्ता योग आला. योग वगैरे काही नाहीये. त्याने एफर्ट्स तेवढे घेतले त्यामुळे त्याला जमतंय ना. मग घ्या की एफर्ट्स. काय प्रॉब्लेम आहे? काहीही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला. बरं मी महत्वाचं परत सांगतो. मॅथ्समध्ये लेंदी क्वेशन दिसतील, स्किप करा. मॅथ्समध्ये 4 ते 5च खूप अवघड प्रश्न असतील, सोडून द्या. ओके. पण एल-पी-पीचा तर सोप्पा प्रश्न येईल की नाही? एल-पी-पी, लॉजिक, मॅट्रायसेस शॉर्टकट वरती येणार लक्षात घ्या. शॉर्टकट. डेरिव्हेटिव्ह सुद्धा अरे कितीतरी वेळा क्वेशन्स रिपीट झालेत मी बघितलंय. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं काय? एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला आराम नाहीये. डॉक्युमेंटेशन आहे. डॉक्युमेंट्स गोळा करायचे आहेत. फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. स्टेट रँक मिळाल्यानंतर पुन्हा पुढचं फ्युचर प्लॅन करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं
काल जेव्हा पहिले पेपर झाले सीईटीचे म्हणूया आपण, तेव्हा मुलं जेव्हा भेटायला आली ना, तेव्हा मी पहिलं काम त्यांना काय दिलं, की इमिडिएटली ना डॉक्युमेंटेशनच्या कामाला तर सुरुवात करायची. त्याचबरोबर कॉलेज व्हिजिट्स. हां, कॉलेजला व्हिजिट देणं गरजेचं आहे बरं का. मी आत्ता सांगतो, परत पण सांगणार आहेच. का? तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये 4 वर्ष शिकायचं इंजिनिअरिंग, 4च वर्ष, एक सुद्धा वर्ष एक्स्ट्रा घालवायचं नाहीये आपल्याला. तर ते कॉलेज तुम्हाला आवडलं पाहिजे. तो कॅम्पस, तिथल्या गोष्टी ह्या सगळ्या तुम्हाला आवडल्या पाहिजेत. नाहीतर काय होतं, एक ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेज टाकलं जातं. तिथं गेल्यावर लक्षात येतं, की "अरे, हे तर मला काय आवडणारच नाही. इथं मन लागणारच नाही." असं होतंय. मग ते होऊन द्यायचं नाहीये आपल्याला. ओके. मग आता काय करणार दिवसभर? समीर शेख याच्या चॅनलवर, ओके. दिनेश सर यांच्या चॅनलवर, गणित अंक या चॅनलवर सगळ्यांचे फेव्हरेट आरजी सरांनी व्हिडिओ अपलोड केला का बघा रे, माझ्याकडून पण राहिलं नाही बघा, राहिलंय बघायचं. नाही तर फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सरांचा व्हिडिओ आहे का बघा, नक्की असणार आहे. या वर्षीचे लेटेस्ट पी-वाय-क्यूज बघा. पूर्ण दिवसभर हे व्हिडिओ बघू नका. क्वेशनचा टाइप. तोच क्वेशन नाही येणार. आता बी मध्ये युनिट सेल किती विचारलं, तर एफ येऊ शकतं तुम्हाला. लक्षात घ्या. ओके. आणि तसा अभ्यास करा मग. ऑल द बेस्ट.